मागच्या भागात आपण पाहिले, अर्जुन म्हणतो, मी तुला विचारणार होतो, तू असं का वागत आहेस? अंजली म्हणते, काय? काही नाही, मी निघते, मी थकले आहे. ती लगेच बाजूला सरकली. अर्जुन म्हणतो, कुठे जात आहेस? उत्तर दे. ती उत्तर देत नाही आणि झोपायला गेली. काही वेळानंतर अर्जुन पलंगावर जाऊन तिच्याजवळ झोपला. तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या जवळ आहे. तिने अचानक डोळे उघडले आणि पाहिलं अर्जुन आहे. तिने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. अंजली मनात म्हणते, तो किती सुंदर आहे, झोपताना किती गोड दिसतो. अर्जुन म्हणतो, तू का माझ्याकडे बघत आहेस? मी एवढा सुंदर आहे का? डोळे उघडले. अंजलीला धक्का बसला. अंजली म्हणते, काय? काय पाहिलं? नाही. हे फक्त तिला लाज वाटली. तो तिच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारली. अंजली म्हणते, काय करत आहेस? अर्जुन म्हणतो, काय? मी तुला मिठी मारतोय, दिसत नाही का? अंजली म्हणते, हो, पण मी विचारतेय, तू का मिठी मारतोयस? मग तू इथे झोपतोय, ही माझी जागा आहे. अर्जुन म्हणतो, ओह, तुझी जागा? हा माझा पलंग आहे, मी जिथे हवं तिथे झोपेल. फक्त झोप, काही बोलू नको. मी घाबरत नाही, फक्त झोप. अंजली म्हणते, पण मी... अर्जुन म्हणतो, काय? तोंड बंद कर, नाहीतर मी... फक्त झोप अंजली, मी तुला काही करणार नाही, घाबरू नकोस, झोप. अंजली म्हणते, हो. नाही, मी जमिनीवर झोपणार. अर्जुन म्हणतो, काय? मी तुला फक्त शांत राहून झोपायला सांगितलं, तुला पाहिजे का मी ते करायचं? अंजली म्हणते, काय करायचं? अर्जुन म्हणतो, ओह, तुला माहीत नाही? मग मी तुला दाखवतो. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. अंजली म्हणते, काय? नाही, मी आता काही बोलणार नाही. तिने डोळे मिटले. अंजली म्हणते, मी झोपायला जाणार, बाय. तो हसला आणि तिला घट्ट मिठी मारली. दोघे शांतपणे झोपले. रंजना फोनवर आईशी बोलत होते. अर्जुनची आई, रंजना, तुला जे सांगते ते करायचं आहे, ठीक आहे? रंजना म्हणते, ठीक आहे आई, मला तो हवा आहे म्हणून मी त्याच्यासाठी काहीही करीन. आई म्हणते, ठीक आहे माझी मुली, पहिले तुला करायचं आहे की त्याच्यासमोर असं वागायचं की अंजलीने तुझ्यासोबत खूप काही वाईट केलं, मग त्याला ती हळूहळू नकोशी वाटेल, ठीक आहे? रंजना म्हणते, ठीक आहे आई, धन्यवाद, मी झोपायला जाते, उद्या कॉल करेन. अर्जुनची आई म्हणते, बाय. कॉल संपला. सकाळ झाली. ते अजूनही झोपलेले होते. काही वेळानंतर अंजली जागी झाली आणि तिच्याजवळ झोपलेला अर्जुन पाहिला. तो खूप शांतपणे झोपलेला होता. अंजली मनात म्हणते, ओ, तो किती सुंदर आहे, पण मी कसं ठरवू की तो मला खरंच आवडतो का? काल त्याने सांगितलं की रंजना ही त्याची गर्लफ्रेंड नाही, मग म्हणजे मला एक संधी आहे. अजूनही त्याच्याकडे बघत होती. अर्जुन अचानक जागा झाला आणि पाहिलं की अंजली त्याच्याकडेच बघत आहे. अर्जुन म्हणतो, तू का बघत आहेस? तुला माझ्यावर प्रेम झालं का? अंजली म्हणते, काय? ते मी बघत नाहीये, मी फक्त तुला जागं करायला आले, उशीर झाला आहे, इतकंच. अंजली म्हणते, ठीक आहे, मी खाली जाते, बाय. ती खाली गेली. अंजली म्हणते, सुप्रभात आंटी. आंटी म्हणते, सुप्रभात अंजली, मी बाहेर जात आहे, काही तातडीचं काम आहे. तुझा नाश्ता तयार आहे, कृपया तो डायनिंग टेबलवर घेऊन जा. अंजली म्हणते, ओह, ठीक आहे, मी घेते. ती प्लेट्स आणि अन्न घेण्यासाठी गेली. अचानक रंजना तिच्या समोर आली. अंजली म्हणते, हां रंजना, सुप्रभात, तिथे बस, मी तुला प्लेट देईन. रंजना म्हणते, ओह, तू माझ्याकडे छान वागत आहेस, मला माहीत आहे तू पूर्णपणे अभिनय करत आहेस. अंजली म्हणते, काय? मी का अभिनय करायला हवा आणि कशासाठी? रंजना म्हणते, तू इथे अर्जुनच्या पैशांसाठी आलीस ना, मला माहीत आहे, तू गरीब मुलगी, तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो, तू त्याचं हृदय जिंकू शकणार नाहीस. अंजली म्हणते, रंजना, तू मला चुकीच्या प्रकारे समजून घेत आहेस, मी पैशांसाठी नाही, मला पैसे हवे नाहीत, कृपया चुकीची कल्पना करू नकोस. रंजना म्हणते, हां काय? अभिनय? मी तुला खरा अभिनय शिकवेन. ती अचानक अंजलीकडून प्लेट्स घेतली आणि खाली टाकली. अंजली म्हणते, हे काय करत आहेस रंजना? रंजना म्हणते, मी तुला दाखवेन. तिने जोरात ओरडली. अचानक अर्जुन खाली येऊन पाहायला आला. तिने पाहिलं की अर्जुन येतोय. तिने अभिनय केला की खाली पडली आणि तिने तुटलेल्या प्लेटच्या तुकड्याने स्वतःचा हात स्क्रॅच केला. अर्जुन म्हणतो, इथे काय झालं? रंजना म्हणते, अर्जुन, तिने मला हे केलं. अंजलीला धक्का बसला. अंजली म्हणते, काय? मी? नाही. अर्जुन म्हणतो, अंजली, हे काय आहे? असं कसं करशील? रंजना म्हणते, अर्जुन, ठीक आहे, मला वाटतं मी तिला आवडत नाही कारण मी इथे राहते. अंजली म्हणते, नाही, मी काही केलं नाही. अंजली, ती अभिनय करत आहे, कृपया माझ्यावर विश्वास ठेव. अर्जुन म्हणतो, विश्वास? कसा? स्त्रीला रक्तस्राव होत आहे, तू हे कसं करू शकलीस? मग तिने असं का केलं? अंजली म्हणते, मी नाही. रंजना म्हणते, अर्जुन,
मी फक्त तिला सांगितलं की तुझ्यावर प्रेम कर आणि तुला दुखावू नको. मग अचानक तिने असं केलं. मला माहीत नाही का? अर्जुन म्हणतो, अंजली खूप झालं. ती अचानक जवळ गेली आणि म्हणाली, अर्जुन कृपया माझ्यावर विश्वास ठेव. मी नाही केलं. ओह कृपया. तो तिला दुर्लक्ष करून रंजनाजवळ गेला आणि तिचा हात बँडेज करण्यास मदत केली. अर्जुन म्हणतो, ठीक आहे अंजली, पण असं पुन्हा करू नकोस. ठीक आहे? तो तिला ओरडून सांगत होता आणि रागावला होता. अंजली खूप रडली. रंजना हसत पाहत होती. मग ते ऑफिससाठी निघाले. ती त्याच्याशी काही बोलली नाही. अंजली मनात म्हणते, तिने माझ्याशी असं का केलं? मी कुणालाच दुखावलं नाही. ओ देवा. आणि अर्जुन मलाच ओरडला. अर्जुन म्हणतो, मला वाटतं मी तिला खूप ओरडला. ती काही बोलली नाही. अंजली म्हणते, आज मला ठाऊक झालं की त्याला खरंच माझ्याप्रती द्वेष आहे. तो मला प्रेम करत नाही. ठीक आहे अंजली. अर्जुन म्हणतो, अंजली मग? पण तिने उत्तर दिलं नाही आणि तिच्या टेबलवर गेली. काही वेळानंतर अर्जुन म्हणतो, अंजली चल काही खाऊन घेऊ. अंजली म्हणते, मला काही हवं नाही, तू जा. अर्जुन म्हणतो, का? अंजली म्हणते, मला भूक नाही. तिने सांगितलं. ती त्याच्याकडे पाहिलं नाही. तो बाहेर खाण्यासाठी निघाला. फोनवर रंजना म्हणते, आई मी आहे. आई म्हणते, हां स्वीटी सांग कसं झालं? रंजना म्हणते, ओह सुपर. त्याने तिला ओरडलं आणि ऐकलंच नाही. मग माझ्याकडे येऊन हात बँडेज करण्यास मदत केली. आई म्हणते, ओह मी तुला सांगितलं होतं ना, आता तसं करू दे. मग तो नक्कीच तिला द्वेष करेल आणि तुझ्याकडे परत येईल. रंजना म्हणते, ठीक आहे आई, बाय. अर्जुनची आई म्हणते, बाय. कॉल संपला. रंजना मनात म्हणते, त्याला फसवणं खूप सोपं आहे. अर्जुन काही दिवसात तू कायमचा माझा होशील. अर्जुन परत खोलीत गेला. रंजना मनात म्हणते, हो आता सुरुवात केली आहे. मला नक्की मिळवायचं आहे. अंजली अजूनही काम करत होती. अर्जुन म्हणतो, अंजली तुझे काम झाले का? चल घरी जाऊयात. अंजली म्हणते, मी काम संपवलेलं नाही, तू जाऊ शकतोस. अर्जुन म्हणतो, काय? नाही मग तू कशी जाशील? अंजली म्हणते, मी कुठल्याही बसने जाईन, मला रस्ता माहिती आहे, तू जाऊ शकतोस. अर्जुन म्हणतो, अंजली तू मला दुर्लक्षित करत आहेस का? अंजली म्हणते, हां नाही, मी तुला दुर्लक्षित का करणार? अर्जुन म्हणतो, काही नाही. अर्जुन म्हणतो, मी घरी जात नाही आहे, आपण एकत्र जाऊ शकतो तू काम संपवल्यानंतर, ठीक आहे ना? अंजली म्हणते, हां नाही तू जाऊ शकतोस. अर्जुन म्हणतो, माझं ऐक, ठीक आहे? अंजली म्हणते, हां. ती आपलं काम पूर्ण करून त्याच्यानंतर घरी निघाले. रंजना म्हणते, ओह अर्जुन तू आलास? अर्जुन म्हणतो, हां. पण अंजलीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि तिच्या खोलीत गेली. अर्जुनने ते पाहिलं. अर्जुन म्हणतो, अंजली तुझी अंघोळ झाली का? अंजली म्हणते, हो हो. तिने सांगितलं आणि पलंगावर गेली. तो तिला पकडून भिंतीकडे ढकलतो आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अंजली म्हणते, अर्जुन काय करत आहेस? मला सोड. तिने म्हटलं पण त्याच्याकडे पाहिलं नाही. अर्जुन म्हणतो, का? अंजली म्हणते, काय का? कृपया मला सोड, मी झोपायला जाते. अर्जुन म्हणतो, अंजली माझ्याकडे बघ. तू का टाळत आहेस? मी तुला सकाळी ओरडलो म्हणून का? अंजली म्हणते, काही नाही, कृपया मला सोड, मी झोपायला जाते. अर्जुन म्हणतो, अंजली रागवू नकोस, हे कारण. अंजली म्हणते, अर्जुन मी तुला सांगितलं. अर्जुन म्हणतो, अंजली कृपया ऐक. अंजली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, हे कारण तुला खरंच तिचा अर्थ लक्षात आला. आज तुझ्या हातातून रक्त वाहत होतं. मी तुला सांगितलं की ती फक्त माझी पूर्वप्रेमिका आहे. अंजली म्हणते, अर्जुन म्हणतो, का रडतेस? अंजली म्हणते, तू अजूनही तिच्यावर विश्वास ठेवतोस नाही का? आता मला काही समजलं. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. मी तुला सांगितलं की मी तिला काहीही केलं नाही. मी असं का करेन? तू माझा नवरा नाही. तू अजूनही तिला आवडतोस. तू अजूनही तिच्यावर विश्वास ठेवतोस आणि इथे मी वाईट व्यक्ती आहे. ठीक आहे, काहीही सांग, कृपया मला सोड. आता मला काही फरक पडत नाही. अर्जुन म्हणतो, अंजली असं नाही. ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तिला घट्ट पकडले. अर्जुन म्हणतो, अंजली कुठेही जाऊ नकोस. ऐक, आता ऐक. तिने ओरडली. अचानक तो तिला चुंबन देतो. ती धक्का खाते आणि तिथून हलत होती आणि त्याच्या तोंडाला थप्पड मारला. अर्जुन म्हणतो, अंजली मी फक्त माफ कर. अंजली म्हणते, तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस आणि मला प्रेम करत नाहीस, मग तू मला का चुंबन देतोस? ती डोळ्यात अश्रू घेत म्हणाली आणि पलंगावर गेली. तो काही बोलला नाही आणि झोपायला गेला. ती अजूनही रडत होती पण तो तिच्याकडे गेला नाही. त्याने तिला आवाज द्यायचा प्रयत्न केला पण अचानक आठवलं की तिने त्याला थप्पड मारली होती. त्यामुळे त्याने काहीही बोलला नाही. सकाळी कोणीतरी दारावर ठोका देत होतं. अर्जुन म्हणतो, कोण आहे? फक्त सकाळी 5 वाजले आहेत. त्याने झोपलेल्या डोळ्यांनी पाहिलं. कोणीतरी दारावर ठोका दिला.
अर्जुन गेला ते पाहायला त्याने दार उघडलं. मोलकरीण म्हणते, सर मी आहे. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफ करा. अर्जुन म्हणतो, ओह आंटी आहे. तो विचार करत होता. अर्जुन म्हणतो, काय आंटी? आंटी म्हणते, सर मला काल काही लक्षात आलं. अर्जुन म्हणतो, काय लक्षात आलं? आंटी म्हणते, सर मी पाहिलं की अंजली तुमच्याशी बोलत नाही आहे. मला वाटतं काही गैरसमज झाला आहे. अर्जुन म्हणतो, काही नाही आंटी, काळजी करू नका. आंटी म्हणते, नाही अर्जुन, ती रंजना. अर्जुन म्हणतो, तिच्याबद्दल काय? आंटी म्हणते, मी ऐकलं खोली साफ करताना की ती तुमच्या आईला कॉल करून काहीतरी घटना सांगत होती आणि तिने म्हटलं ती असं वागेल आणि तुला तिच्याकडे खेचेल. अर्जुन म्हणतो, काय? मला तिच्याकडे खेचेल? आंटी म्हणते, हो अर्जुन, मला वाटतं काहीतरी अंजलीला त्रास देत आहे. रंजनावर खूप विश्वास ठेवू नकोस, तिच्याबद्दल काहीतरी शंकास्पद आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, धन्यवाद आंटी. ती निघून गेली आणि तो पुन्हा पलंगावर आला. ओह, म्हणजे तिचा फक्त अभिनय होता. धत्तेरी, मी अंजलीबद्दल चुकीचा समज केला. तिने कित्येक वेळा सांगितलं पण मी. तो विचार करत होता. त्याने तिला पाहून म्हटलं, अंजली, तुला विश्वास न ठेवल्याबद्दल माफ कर. आतापासून मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवेल. आणि तिच्या केसांना हलकेच हात फिरवतो. त्याने पुन्हा झोपायला गेला. सकाळी 4 वाजता ती जागी झाली आणि पाहिलं की अर्जुन तिला मिठी मारून झोपलेला आहे. ती त्याचे हात काढून आंघोळीसाठी गेली. तिने अर्जुनला आवाज दिला नाही. ती अजूनही रागात होती की त्याने तिला विश्वास ठेवला नाही. काही वेळाने तिने कपडे बदलत असताना अर्जुन उठला आणि तिला बदलताना पाहिलं आणि घड्याळाकडे बघितलं. अर्जुन म्हणतो, ओह उशीर झाला. अंजली, तू मला उठवलं का नाही? ती काही बोलली नाही आणि खोलीतून बाहेर गेली. ती अजूनही रागात आहे का? तिला खुश करण्यासाठी मी काय करावं? ठीक आहे, मला माफी मागायची आहे, तो विचार करत होता. त्याने तयार होऊन डायनिंग हॉलमध्ये गेला. त्याने पाहिलं की ती न्याहारी खात आहे. ती त्याच्याकडे पाहत नव्हती. तोही नाश्ता सुरू केला. अर्जुन म्हणतो, अंजली. ती काही बोलली नाही. अंटी आशेने त्याच्याकडे पाहत होती. नाश्ता दरम्यान रंजना आली. आता त्याला ती घटना लक्षात येऊन रंजना आवडत नव्हती. रंजना म्हणते, हॅलो, तू त्या पोशाखात खूप छान दिसतोयस. अर्जुन म्हणतो, मग रंजना, तू इथून कधी जाणार? रंजना म्हणते, काय जाणार? अर्जुन म्हणतो, का? की तू इथे कायम राहणार आहेस? रंजना म्हणते, अरे अर्जुन, असं नाही, मी लवकरच जाईन. अर्जुन म्हणतो, जितकं लवकर शक्य आहे बघ. मला इथे कुणीही आवडत नाही. मी फक्त माझ्या पत्नीबरोबर राहू इच्छितो आणि तिला त्रास होईल. रंजना म्हणते, ठीक आहे. अंजली काही बोलली नाही. ती आश्चर्यचकित झाली. ओह, आता ती खुश होईल. मला वाटतं तिचा राग संपला आहे, अर्जुनने विचार केला. अर्जुन म्हणतो, अंजली, तुझा नाश्ता संपला का? आपण आता जाऊ शकतो, उशीर झाला आहे. तिने मान हलवली. त्यानंतर ते निघाले. कारमध्ये खूप शांतता होती. अर्जुन म्हणतो, अंजली, तू अजूनही रागात आहेस का? मी खूप माफी मागतो. अंजली म्हणते, अर्जुन म्हणतो, काहीतरी बोल अंजली, कृपया. अंजली म्हणते, त्याला समजलं की ती अजूनही रागात आहे. ते त्यांच्या कंपनीत पोहोचले. ती त्यापेक्षा वेगाने चालत ऑफिसच्या खोलीत गेली. तो खोलीत गेला आणि तिला लॉक केले. तो तिच्याकडे गेला. ती दूर जाण्याचा प्रयत्न करत होती पण शक्य नव्हतं. जाण्यास जागा नव्हती. अर्जुन म्हणतो, अंजली. अंजली म्हणते, अर्जुन म्हणतो, तू अजूनही रागात आहेस का? मला खूप वाईट वाटतं. मी चूक केली हे मला समजलं. मी आता तुला विश्वास ठेवेल. कृपया मला माफ कर. अंजली म्हणते, हो ठीक आहे, मी कामाला जात आहे, कृपया मागे हट. अर्जुन म्हणतो, स्थिर राहा. तुला खात्री आहे की मला तू माफ केलं? अंजली म्हणते, हो, आता मागे हट. अर्जुन म्हणतो, मी मागे का हटायचं? अंजली म्हणते, मला काम आहे, कृपया. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, काही करू नकोस, मी तुझ्यासाठी करतो. अंजली म्हणते, काय? तू वेडा आहेस का? अर्जुन म्हणतो, हो, तुझ्यावर वेडा आहे. अंजली म्हणते, ओ खरंच? अर्जुन म्हणतो, हो, खरं आहे. तो तिला काही वेळ पाहत राहिला. अर्जुन म्हणतो, अंजली, तू मला का बघतेस? अंजली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, कारण तू खूप सुंदर आहेस. अंजली म्हणते, अर्जुन म्हणतो, हे खूप रोमॅन्टिक नाही का? अंजली म्हणते, अर्जुन म्हणतो, नाही, मी तुला काही विचारू शकतो का? अंजली म्हणते, नाही. अर्जुन म्हणतो, का? अंजली म्हणते, कारण मी नाही इच्छित. कृपया मागे हट अर्जुन, मला जाऊन काम करायचं आहे. अर्जुन म्हणतो, कृपया माझ्यासोबत थांब. अंजली म्हणते, काय? तू खरंच वेडा आहेस. अर्जुन म्हणतो, मी तुला खरंच काही सांगू इच्छितो. अंजली म्हणते, ठीक आहे, काय आहे ते? लवकर सांग. अर्जुन म्हणतो, अंजली, तू. त्यानंतर दारावर ठोका झाला. अर्जुन म्हणतो, हाय, पुन्हा काय? शिट, माझी संधी गेली. ती विचार करत होती. अर्जुन दार उघडतो.
मॅनेजर म्हणतो सर काल विचारलेल्या फाईल्स आहेत. अर्जुन म्हणतो ठीक आहे. तो फाईल टेबलवर ठेवून तिकडे गेला पण ती लवकरच बाहेर निघून गेली. अर्जुन म्हणतो ठीक आहे अंजली, पुढच्या वेळी मिळेल. अंजली विचार करत होती. ओ शिट, खूप जवळ. माझं हृदय इतकं धडधडत आहे आणि आता त्याने माफी मागितली. तो खूप छान आहे, मला आवडतो, पण मी कसं सांगू? मला खात्री नाही की त्याला परत आवडेल की नाही. ती तिच्या खोलीकडे चालली. अचानक एक सहकारी तिच्या जवळ आला. सहकारी म्हणतो अंजली कृपया मला यात मदत कर. मला वेळ नाही. मला आज लवकर जायचं आहे. कृपया तुला शक्य आहे का? अंजली म्हणते हो ठीक आहे, काळजी करू नकोस, मी करेन. सहकारी म्हणतो धन्यवाद. पुढच्या वेळी तुला भेटीची ट्रीट देईन. अंजली म्हणते हो ठीक आहे. तो सहकारी तिला काही फाईल्स देतो. ती फाईल्स घेऊन खोलीकडे गेली. तो अजूनही तिथे होता. ती त्याच्याकडे लक्ष दिला नाही. रात्री तो अजूनही तिची वाट पाहत होता पण तिने लक्ष दिलं नाही आणि तिचं काम करत राहिली. अर्जुन विचार करत म्हणतो ती इतकं काम का करते? अर्जुन म्हणतो अंजली आपण आता घरी जाऊ शकतो का? अंजली म्हणते मी काम संपवलं नाही, तू जाऊ शकतोस. अर्जुन म्हणतो काय? नाही, आपण एकत्र जाऊ. अंजली म्हणते ठीक आहे, मग संपेपर्यंत थांब. अर्जुन म्हणतो ओह काय? नाही, ये आता. तो तिला पकडून बाहेर नेतो आणि कारमध्ये बसवलं. कारमध्ये अंजली म्हणते अर्जुन काय करत आहेस? अर्जुन म्हणतो काय? मी तुला विचारू इच्छित होतो. कामाचं ओव्हरटाईम झालं म्हणून आपण घरी जात आहोत. अंजली म्हणते ते घरी पोहोचले. ती अंघोळीसाठी गेली. काही वेळाने ती बाहेर आली पण अर्जुन तिच्या दिसण्यावर खूप आश्चर्यचकित झाला. ती फक्त एक लांब पांढरा शर्ट घालून होती. तो आपला कंट्रोल गमावतो. तो तिच्या जवळ गेला. अर्जुन म्हणतो अंजली तू हे का घालत आहेस? अंजली म्हणते का? हे सुंदर नाही का? कारण इथे खूप गरम आहे म्हणून मी. अर्जुन म्हणतो काही नाही. नाही, हे सुंदर आहे. तो खूप जवळ गेला. ती घाबरली आणि अचानक त्याने तिला पकडले. ती आश्चर्यचकित झाली आणि हलण्याचा प्रयत्न केला आणि अचानक ते खाली पडले. पण ती आता त्याच्या पुढे होती. ती उठण्याचा प्रयत्न करत होती पण तो घट्ट पकडलं. अर्जुन म्हणतो अंजली मी तुला आधी सांगितलं होतं की मला काही सांगायचं आहे. अंजली म्हणते हो हो पण बोल, मला सोड. अर्जुन म्हणतो नाही. अंजली म्हणते कृपया. अर्जुन म्हणतो मला तुझ्याकडे काही विचारायचं आहे. अंजली म्हणते मग काय, लवकर सांग, मी उठू इच्छिते. अर्जुन म्हणतो ठीक आहे. अंजली म्हणते सांग अर्जुन. ती विचार करत आहे. तो माझ्याजवळ इतका का आहे? माझं हृदय धडधडत आहे. आता काय करावं? अर्जुन म्हणतो तू माझ्यासोबत झोपशील का? अंजली म्हणते हां ठीक आहे. काय? ती आश्चर्यचकित झाली. ती उठण्याचा प्रयत्न करते पण त्याने तिला आपल्या हातांनी घट्ट पकडले. अंजली म्हणते माझ्यापासून हात काढ, मला जायचं आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे पण थांब. अंजली म्हणते काय थांब? अर्जुन म्हणतो मी तुला काही विचारलं, उत्तर दे. अंजली म्हणते हां. अर्जुन म्हणतो हो. अंजली म्हणते ती पुन्हा सुटण्याचा प्रयत्न करते पण अयशस्वी होते. अर्जुन म्हणतो कुठे चालली आहेस? थांब, मला ही स्थिती आवडते. अंजली म्हणते हां काय? ती बाजूला बघते. तो तिला जमिनीवरून उचलतो आणि तिच्या समोर येतो. तो तिचे हात जमिनीवर धरतो. अंजली म्हणते काय करत आहेस? अर्जुन म्हणतो अंजली. अंजली म्हणते अर्जुन म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. अंजली म्हणते तो माझ्यावर प्रेम करतो? खरंच का देवा? अर्जुन म्हणतो थांब, तू असं का करतेस? मी फक्त प्रेम व्यक्त केलं. अंजली 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 म्हणते हो ठीक आहे, आता मला सोड. अर्जुन म्हणतो हो, हे गंभीर आहे अंजली. मला खरंच तू खूप आवडतेस. मला तुझी माझ्या आयुष्यात गरज आहे. अंजली म्हणते मी आता काय सांगू? मी घाबरत आहे. तो तिच्या जवळ आला आणि अखेर तिला चुंबन दिले. दोघांनाही पूर्वी कधीही असं वाटलं नव्हतं. हे त्यांच्यासाठी खास क्षण होता. ती देखील त्याला चुंबन देऊ लागली. अखेर तो जिंकला. दोघे एकत्र झोपले. रंजनाच्या खोलीत फोन कॉल चालू होता. रंजना म्हणते आई, ही गोष्ट आपल्या नियोजनाप्रमाणे जात नाही. अर्जुनची आई म्हणते काय झालं गोड मुली? रंजना म्हणते आई, आज त्याने मला लवकर निघून जायचं सांगितलं. त्याला आवडत नाही की मी इथे राहते. आई म्हणते काय? त्याने तुला असं सांगितलं? काळजी करू नकोस, आता आपल्याला थोडं चालबाज खेळावे लागतील. रंजना म्हणते ठीक आहे आंटी, समजलं. कॉल संपला. रंजना म्हणते हां अंजली, तुझं अब्ज पातळ झालंय. वेदना स्वीकारायला तयार होऊन जा. रंजना कोणाला तरी मेसेज पाठवते. रंजना म्हणते मॉमने तुला सर्व सांगितलं आहे का? तो माणूस म्हणतो हो मॅडम. तिचा फोटो कुठे आहे? रंजना अंजलीचा फोटो पाठवत म्हणते हां. तो माणूस म्हणतो हो, ती खूप सुंदर दिसते. रंजना म्हणते सुंदर? काही असो, तिला अपहरण करायचं आहे. उद्या नाही, वेळ घे आणि शेवटी संपवा तिला. ठीक आहे? तो माणूस म्हणतो हो मॅडम, समजलं. सकाळी
ते अजूनही झोपलेले होते. अंजली त्याच्याजवळ होती. अचानक ती जागी झाली आणि अर्जुन शर्टलेस पाहिलं. ती अचानक आश्चर्यचकित झाली आणि काल काय काय घडलं ते सगळं समजलं. ती हळूहळू उठून कपडे घ्यायचा प्रयत्न करते, पण त्याने पटकन तिला घट्ट मिठीत धरलं आणि तिला पाहिलं. अर्जुन म्हणतो, तू कुठे जात आहेस? अंजली म्हणते, ऑफिस. अर्जुन म्हणतो, हो ऑफिस, लवकर. अंजली म्हणते, माहिती आहे, मी तयार होणार आहे. अर्जुन म्हणतो, तू थकली नाहीस का? तू जाऊ शकतेस. पण अंजली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, माझ्यासाठी अजून. तो तिला स्मित करतो. अंजली म्हणते, अरे काही बोलू नकोस, तू झोपू शकतोस, मी जाईन. अर्जुन म्हणतो, तू कुठेही जात नाहीस, माझ्यासोबत थांब. पण ती अचानक हलली आणि बाथरूममध्ये गेली. काही वेळाने ती कपडे बदलून बाहेर आली आणि त्याने पाहिलं की ती फक्त टॉवेल घालून होती. ती अचानक बाजूला बघते. अर्जुन लक्ष देतो. अर्जुन म्हणतो, काय बघतेस? मी एवढा कुरूप आहे का? अंजली म्हणते, काय? नाही, तू सुंदर आहेस. ती अचानक म्हणाली आणि लाजली. अर्जुन म्हणतो, ओह, म्हणून तू बाजूला बघतेस? तो तिच्या जवळ आला आणि उभा राहिला. ती त्याला पाहते. तिचे गाल लाल झाले. अर्जुन म्हणतो, तुझे गाल लाल का झालेत? ती अचानक आरशाकडे बघते आणि पाहते. अंजली म्हणते, हो, काही नाही. ती हातांनी गाल झाकते. तो अचानक तिला चुंबन देतो. ती आता काही करू शकत नाही. ती त्याच्यावर खूप प्रेम करते. नंतर तो कपडे बदलायला गेला. ते खाली जाऊन नाश्ता करायला गेले. रंजना देखील तिथे होती. ती त्यांना येताना हसत पाहते, पण दोघांनाही तिची पर्वा नव्हती. यानंतर त्यांनी जेवण केले आणि कामावर गेले. ते कंपनीत पोहोचले. आत गेले आणि त्यांनी एक नवीन कर्मचारी पाहिला. तोच माणूस ज्याला अर्जुनच्या आईने पाठवलं होतं. अर्जुन म्हणाला, इंट्रोड्यूस युअरसेल्फ. तो म्हणाला, हॅलो एव्हरीवन. तुमच्यासोबत काम करायला छान वाटतंय. माझं नाव विनीत आहे. आतापासून मी खूप मेहनत करेन. मग विनीतची नजर अंजलीवर गेली. ओह, हीच ती. खूप छान आहे ही मुलगी, त्याने मनातच विचार केला. मग सगळे आपापल्या कामाला लागले. अर्जुन म्हणतो, अंजली, कुठे चालली आहेस? अंजली म्हणते, हो, मी कॉफी प्यायला चालले आहे. तुला हवी आहे? अर्जुन म्हणतो, नाही, तू जा. ती कॉफी घ्यायला गेली. तिला तिथे विनीत भेटला. अंजली म्हणते, हाय विनीत, नाईस टू मीट यू. मी अंजली. विनीत म्हणतो, हो, मग तू इथे का आली आहेस? अंजली म्हणते, अरे, मी कॉफी प्यायला आले होते. मग दोघं खूप वेळ बोलत राहिले. ते एकमेकांशी जवळचे झाले. विनीत म्हणतो, ठीक आहे मग अंजली, मी जातो. भेटून छान वाटलं. अंजली म्हणते, हो ठीक आहे विनीत, बाय. मग ती परत कामावर आली. अर्जुन म्हणतो, एवढा वेळ कुठे होतीस? अंजली म्हणते, ते. अर्जुन म्हणतो, मी सगळं पाहिलं आहे. अंजली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, त्या मुलासोबत खूप बोलत होतीस. अंजली म्हणते, अरे तो खूप चांगला मुलगा आहे. आम्ही कामाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल बोलत होतो. अर्जुन म्हणतो, अंजली म्हणते, का रागावलास? अरे तू जळतोयस काय? अर्जुन म्हणतो, काय? जळतोय मी? नाही, मी नाही. अंजली म्हणते, अरे खरंच नाही जळत? त्याच्याकडे बघत. अर्जुन म्हणतो, नाही, मी का जळणार? मी कामाला जातो. अंजली म्हणते, ठीक आहे जा, मीही जाते, बाय. ती हसून म्हणाली. रात्र झाली होती. ते दोघे घरी परत आले. त्याने तिच्याशी काहीच बोलला नाही. ती अंघोळ करून आली. दोघे आता बसले होते. अचानक तिचा फोन वाजला. अर्जुनने फोनकडे पाहिलं. विनीत. तिने कॉल उचलला आणि बोलायला सुरुवात केली. ते खूप वेळ बोलत राहिले. अर्जुनने काहीच ऐकलं नाही. थोड्या वेळाने अंजली बेडवर आली आणि डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. तो लगेच तिथून हलला आणि दुसऱ्या बाजूला बसला. अंजली म्हणते, असं का? अर्जुन म्हणतो, काय? अंजली म्हणते, काही नाही. तू माझ्यावर रागावलायस का? अर्जुन म्हणतो, कशासाठी? अंजली म्हणते, मला माहीत नाही. मग सांग ना का? अर्जुन म्हणतो, मी नाही रागावलो. जा झोप आता. अंजली म्हणते, नाही, आधी सांग ना का टाळतोयस मला? ओह, आता तुला मी आवडत नाही म्हणून मला इग्नोर करतोयस? ती मुद्दाच चेहरा करते. अर्जुन म्हणतो, नाही, तसं काही नाही. बरं, तो आधी फोन कोणी केला? अंजली म्हणते, ओह, तो विनीत होता. त्याने कामाबद्दल काही प्रश्न विचारायला फोन केला होता. का? म्हणूनच माझ्यावर रागावलायस? ओह, खरंच तू जळतोयस. अर्जुन म्हणतो, काय? नाही रे, मी नाही जळत, मी फक्त विचारलं. अंजली म्हणते, हो खरंच? मग मी तुझ्या शेजारी बसले तेव्हा तू हल्लास का? अर्जुन म्हणतो, ते कारण. हो, मी जळतो. आता झालं का समाधान? अंजली म्हणते, ओह, माझा नवरा आता जळतोय, आता मी काय करू? ती हसत म्हणाली. अर्जुन म्हणतो, काय? काही नाही. बहुतेक सगळे नवरेच जळतात जेव्हा त्यांची बायको दुसऱ्या माणसाशी बोलते. अंजली म्हणते, ठीक आहे. ती त्याच्या जवळ आली, पण त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही. मग तिने त्याचा चेहरा हातात धरला आणि त्याच्या ओठांवर किस केला. तो थोडा थबकला आणि मग त्याने तिला घट्ट ओढून घेतलं. अंजली म्हणते, नाही, काही करू नकोस, आता झोपूया. अर्जुन म्हणतो, हां, झोप, पण एकदा तरी.
अंजली म्हणते नाही, झोपायचं. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.